नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदात आहात ना? माझ्यासारखेच आनंदात आहात ना? अहो, सिंपल कारण आहे, जे लोक क्रिकेटवरती प्रेम करतात, जे लोक भारतीय संघाचा खेळ बघत असतात प्रत्यक्षात किंवा टी व्हीवरती, त्यांना भारतीय संघ जिंकल्यानंतर आनंद होणारच. तसाच मला सुद्धा झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, इंटरनॅशनल लेवलवरती मग तो कुठलाही खेळ असू दे, जेव्हा विजय मिळवला जातो तेव्हा तो सुखकारकच असतो. पण खास करून क्रिकेटमध्ये, ते सुद्धा T20 वन डे एक वेळ बाजूला ठेवा, टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा विजय मिळवला जातो तो सुद्धा झगडून, कष्ट करून, अडचणीतनं मार्ग काढून, तेव्हा त्याची गोडी जरा जास्तच असते. माझं तोंड त्यामुळेच जरा जास्त गोड झालेलं आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कारण आज मी तुम्हाला कहाणी जी सांगणार आहे ती ध्रुवनी इंग्लंडला दाखवलेल्या ताऱ्यांची. मित्रांनो, मैत्रिणींनो, चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना सगळ्यांना कल्पना होती की मॅच आज संपणार आहे. रांचीचा कसोटी सामना 5वा दिवस बघणार नाही, हे सगळ्यांना माहिती होतं. पण कुणी छाती ठोकपणे हे सांगू शकत नव्हतं भारतच जिंकेल, इंग्लंडच जिंकेल. अजिबात नाही. फक्त क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, याच्यामध्ये जय पराजय एवढीच शक्यता होती. मॅच ड्रॉ राहण्याची 0 शक्यता होती. भारतीय संघाला थोडीशी जास्त संधी होती. त्याचं कारण असं होतं, 4 दिवस खेळाचे एक गोष्ट बघायला मिळाली होती की सकाळच्या सत्रामध्ये इथल्या रांचीच्या गार हवेमुळे विकेटवरती जो काही थोडा परिणाम होतो, त्यामुळे सकाळच्या पहिल्या 1 तासा 1.5 तासामध्ये बॉल हा विकेटवर पडून थोडासा पटकन बॅटीवरती येत होता. मला वाटतं खेळाची सुरुवात करत असताना रोहित शर्मा आणि त्याच्याबरोबर यशस्वी जयस्वालनी नेमका तोच विचार केला असेल. सुरुवातीच्या काळात झकास दोघांनी बॅटिंग केली. पण गंमत क्रिकेटची कशी असते बघा, जो यशस्वी जयस्वाल कोणालाही ऐकत नव्हता, कुठल्याही इंग्लिश बॉलरला भीक घालत नव्हता, त्याला बॉल पुढ्यात पडला म्हणून जो रूटचा बॉल टोलो असा वाटला. तो बॉल इतका पुढे पडलेला होता की तो फुटमार्क्समध्ये पडला. बॉल जेव्हा पडला तेव्हा माती थोडीशी उडाली, जयस्वालचा कॅच उडाला आणि तो 42व्या वर्षी टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या अँडरसननी पुढे डाईव्ह मारत घेतला. आणि नंतर मात्र जयस्वाल नाही करत आत गेला, कारण त्याला कळत होतं की आपण सुवर्णसंधी गमावलेली आहे, भारताला सामना जिंकूनच परत आत जायची. त्याचबरोबर अर्धशतक रोहितनी मस्तपैकी साजरं केलं होतं. त्यांनी खास करून अँडरसनला पायावर पडलेल्या बॉलला त्याच्या स्टाईलमध्ये जे काही प्रेक्षकात भिरकून दिलं, लाजवाब शॉट होता. अर्धशतक झाल्यानंतर मात्र उधळण्याची चूक त्याला नडली. आम्ही त्याला म्हणतो तबेला सुटलेला घोडा. कारण काय आहे, हार्टलीनी बॉल टाकायच्या अगोदर रोहित शर्मा स्टेप आउटहून बाहेर आलेला होता. बॉल वळला आणि रोहित शर्मा स्टंपिंग झाला. त्यांनीसुद्धा बॅट आपल्या पॅडवरती आपटली. त्यालाही कळलेलं होतं काहीच गरज नव्हती या शॉटची. उत्तम खेळ चाललेला होता. इंग्लंड संघावरचं दडपण वाढत होतं आणि रोहितनी त्यावेळेला नेमकी विकेट गमावली. नाट्य तिथं संपलं नाही. रजत पाटीदार जो संधी मिळूनही योग्य कामगिरी करू शकत नाही आहे. वाईट वाटतं मला त्याच्याबद्दल, कारण परत मी तुम्हाला सांगतो क्रिकेट असं का करतं मला न कळलेली गोष्ट आहे. लोक म्हणतात पाटीदारला काढून टाका, लायकी नाही त्याची. अहो, टेस्ट क्रिकेटच्या टीममध्ये येण्यासाठी त्यांनी काय कष्ट केलेत हे आपल्याला माहिती आहे. ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांनी प्लीज अभ्यास करा. आणि अशा खेळाडूला दडपणाखाली जेव्हा अडचणी येतात तेव्हा क्रिकेट त्याला धारणसुद्धा करून देत नाही हो. त्यामुळे पाटीदारची विकेट गेली. पुढच्या चेंडूवरती सरफराज खानची विकेट गेली. भारतीय संघ त्यावेळेला बऱ्यापैकी अडचणीत येऊ लागलेला होता. लंच टाईमनंतर जेव्हा शोएब बशीरनी ज्या 2 विकेट काढल्या होत्या, पाटीदार आणि त्याच्याबरोबर पाटीदारबरोबर सरफराज खानची, त्याच्या फुलटॉस चेंडूवरती सर रवींद्र जडेजा आऊट झाले. जॉनी बेस्टोनी अफलातून लो डाव्या बाजूचा कॅच पकडला. त्यावेळेला अडचणी अजून वाढल्या, कारण 5 विकेट गेलेल्या होत्या. अजून जवळजवळ 70-75 रन्स करायच्या होत्या. ही गोष्ट तेवढी सोपी नाही. क्रिकेटच्या या खेळात हेच गंमत असते. जेव्हा विकेट सोपं असतं, दडपण नसतं, तेव्हा तुमच्या 50-100 रन तुम्ही धपाधप चोपून काढता. ज्या वेळेला विकेट बॉलरला मदत करत असतं, ज्या वेळेला सामन्याची सिच्युएशन वेगळी असते, दडपण वाढलेलं असतं, अपेक्षांचं ओझं वाढलेलं असतं, कसोटी सामन्यातला विजय हा लाईनवरती असतो, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक रनचं महत्त्व कळतं. शुभमन गिलनी आज केलेली इनिंग ही लक्षणीय होती.
एकही मोठा फटका त्यांनी 119 चेंडूंचा सामना करत असताना मारला नाही, मारायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. फक्त मोकळ्या जागेमध्ये बॉल ढकलून तो एकेक रन काढत होता आणि त्याला ध्रुव जुरेलनी अप्रतिम साथ दिली. या पोराची कमाल आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी सामन्याला कलाटणी देणाऱ्या 90 धावा केल्या, ज्याच्यामुळे भारतीय संघाला इंग्लंड टीमच्या ज्या टोटलच्या आहे बऱ्यापैकी जवळ जाता आलं. लीड जास्त वाढून दिलं नाही, तळातल्या लोकांना घेऊन त्यांनी ही कामगिरी केलेली होती. दोन्ही इनिंगमध्ये मस्तपैकी विकेट किपिंगसुद्धा केली होती. पण त्याच्याहीपेक्षा अडचणीची गोष्ट, अवघड गोष्ट ही सेकंड इनिंगमध्ये होती. कारण या इनिंगमध्ये तुम्हाला पुनरागमनाची संधी नव्हती, तुम्हाला चांगलं खेळून जिंकण्याचीच फक्त संधी होती. त्यामुळे जुरेलनी जी बॅटिंग केली, वरचा क्लास, डोकं शांत ठेवून एकदम म्हणजे जणू काही धोनी मैदानावरती त्याच्या रूपानं आलाय की काय असं वाटलं. कारण कुठलीही घाई गडबड त्यांनी केली नाही, मोठे शॉट मारायचा प्रयत्न केला नाही. आणि शुभमन गिलनी 119 चेंडू झाल्यानंतर भारताला गरजेच्या धावा 20च्या आतल्या टप्प्यानंतर आल्यानंतर त्यांनी 2 कडक सिक्सर मारल्या. शोएब बशीरला त्याला जागेवर ठेवलं, स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलं. जुरेलनी सुद्धा नंतर एक मस्त बाउंड्री मारली, एक डबल रन काढली, भारताचा विजय साकारला. म्हणून मी मगाशी म्हणलं की ध्रुवनी दाखवले इंग्लंड टीमला तारे. त्याचं कारण दोन्ही इनिंगमध्ये उत्तम विकेट किपिंग, दोन्ही इनिंगमध्ये प्रचंड दडपणाखाली त्यांनी केलेली शांत महत्त्वपूर्ण खेळी ही भारतीय संघासाठी बहुमूल्य ठरलेली आहे. सुरुवातीच्या विवेचनामध्ये मी म्हणलं की कसोटीतला विजय हा नेहमीच सुखकारक असतो, परंतु तो कष्ट करून झगडून अडचणीतनं मार्ग काढून मिळवला जातो तेव्हा खरं त्याची गोडी अजून लागते. कारण या मॅचमध्ये एक्झॅक्टली तेच बघायला मिळालेलं आहे. टॉस जो आहे तो इंग्लंडने जिंकला होता. पहिली बॅटिंग करायची नामी संधी त्यांना होती. इंग्लंडच्या संघाला बऱ्यापैकी रोखण्यामध्ये भारतीय संघाला यश मिळालं, जरी तळातल्या बॅट्समननी जो रूटच्या शतकाबरोबर शतकी भागीदारी केल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघ चांगला अडचणीत सापडलेला असताना ध्रुव जुरेलनी तळातल्या बॅट्समनना घेऊन भागीदारी केली. त्यांनी केलेल्या 90 धावांमुळे आघाडी ही 50 धावांच्या आतली राहिली. आणि नंतर इंग्लंडला कमी धावांमध्ये रोखण्याची कामगिरी कुलदीप यादव आणि अश्विनच्या भन्नाट बॉलिंगनी करून दाखवलेली आहे. अश्विनचा काल मी इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेला आहे, व्हिडिओ इंटरव्ह्यू नाही आहे, खोटं बोलणार नाही. त्यामुळे तो काय बोलला हे नंतर मी माझ्या विवेचनामध्ये सांगेन. परंतु त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्हाला बघता येणार नाही, पण तो जे बोलला आहे ते अफलातून आहे. तुमच्यासमोर मी नक्कीच ते सादर करीन. या सगळ्यांची कामगिरी ही एकत्रित कामगिरी होती, हे लक्षात घ्या. फिल्डर्सनी आपली कामगिरी चोख पाडली, बॉलर्सनी आपली कामगिरी चोख पाडली आणि त्याचबरोबर बॅट्समननी दोन्ही इनिंगमध्ये आपापलं योगदान देण्याचा मनापासून प्रयत्न केला. इंग्लंड संघाचंही मला तेवढंच कौतुक वाटतं आहे. त्याचं कारण हा संघ भारतीय संघाला चांगलाच टक्कर देतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक सामन्यामध्ये ते भारतीय संघाला अडचणीत टाकण्यामध्ये यश मिळवत आहेत. त्यांच्या खेळामध्ये आक्रमकता आहे. त्याच्याहीपेक्षा मला आवडलेली गोष्ट कुठली असली तर सकारात्मकता आहे. खेळत असताना ते जीव लावून खेळतात, जिंकण्यासाठी खेळतात. मग त्यांना पराभव आला तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम तुम्ही प्रचंड काहीतरी गमावल्याची भावना नसते. चांगला सामना झाल्याचं त्यांना एक चेहऱ्यावरती समाधान असतं, थोडंसं त्यांच्या नजरेमध्ये सामना गमावल्याचं दुःख असतं. म्हणून त्यांचा कोच जो आहे ब्रँडन मॅककुलम, त्यांचा कॅप्टन जो आहे बेन स्टोक्स, याचं मला कौतुक करावं असं वाटतं की इंग्लंड टीमला या पद्धतीने त्यांनी खेळायला लावलेलं आहे. गेल्या सिरीजमध्ये इंग्लंड टीमची दाणादाण उडालेली होती. चेन्नईचा सामना त्यांनी जिंकला, नंतर दाणादाण उडाली होती. स्कोअर हाच झाला होता, 3 सामने भारताने जिंकले होते. पण त्यावेळच्या खेळामध्ये यावेळच्या खेळामध्ये प्रचंड फरक आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षणीय आहे, विराट कोहली नाही आहे, रोहित शर्मा नाही आहे, या सामन्यात बुमराहसुद्धा नव्हता. तरीही भारतीय संघाने बऱ्याचशा संकटांना योग्य पद्धतीने तोंड देऊन विजयाचा मार्ग शोधलेला आहे. म्हणून हा विजय मला गोड वाटतो. तुम्हाला कसा वाटतो हा विजय? जुरेलबद्दल तर काल आपण बोललेलो आहे. या मॅचमधली, या सेकंड इनिंगमधली त्याची जी बॅटिंग होती, क्या बात आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून खेळल्यासारखा तो खेळला. तीच गोष्ट लक्षणीय असते. चांगल्या खेळाडूचं ते एक फार मोठं लक्षण असतं. आणि शुभमन गिलची सेकंड इनिंगमधली प्रगल्भ खेळी ही मला खूप भावून गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं आहे नक्की सांगा. इंग्लंड संघाच्या सकारात्मक खेळाबद्दल मला खूप कौतुक वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता
माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सला आता जातो. प्रेस कॉन्फरन्समध्ये काय आहे याची वेगळी कॉपी तुम्हाला उद्या सादर करीन आणि नंतर रविवारी तुमच्यासमोर अश्विनची कहाणी सादर करीन. कारण तो जे बोलला आहे लाजवाब आहे, त्याचे पॉईंट्स काढून ठेवीन आणि नंतर तुम्हाला ऐकवीन तो एक्झॅक्टली काय बोलला आहे. त्यामुळे आता प्रेस कॉन्फरन्सला पळतो. बाय बाय.